सिडको लॉटरीमध्ये जे 4,508 आणि जे सिडको लॉटरी 19,000 घरांची जी लॉटरी निघालेली आहेत, ते आता आपल्याला जे फॉर्म कसे भरतात त्याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या व्हिडिओचे लिंक दोन्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. ते मी त्या लिंकला क्लिक करून दोन्ही लोकेशनचे जे लॉटरीचे कसं तुम्हाला भाग घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊन फॉर्म भरू शकता. जस्ट आज जी बातमी आलेली आहे 4,508 ज्या घरांची लॉटरी निघालेली आहे, त्या लॉटरीसाठी आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत, तिथे कोणते घरं लोकेशनला आहेत, याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे हेल्पफुल व्हिडिओ या चॅनलवरती मिळत असतात. 4,508 घरांच्या लॉटरीमध्ये जे लोकेशन सांगण्यात आलेले आहे, जसे की कळंबोली, त्यानंतर आपलं तळोजा, त्यानंतर द्रोणागिरी, त्यानंतर घनसोली, असे हे जे प्राईम लोकेशनची घरे आहेत, EWS आणि LIG याच्यात घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व लोकेशनचे जे आपण सोसायटी वाईज व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या चॅनलवरती सर्व अपलोड केलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. आता या लॉटरीला आतापर्यंत जे अर्ज आलेले आहेत, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. सिडकोच्या 4,508 घरांसाठी आतापर्यंत 33,000 अर्जदारांनी इच्छुक नोंदणी केलेली आहे. जे सिडकोची 4,508 लोकेशनची जी घरे सांगण्यात आली आहेत, तेथे आता उदंड असा प्रतिसाद लाभत आहे. 28 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं जे लॉग इन केलेलं आहे, त्या लॉग इन केल्यानंतर फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हची जी घरे आहेत, ती ओपन होणार आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस असणार आहे, की तुम्हाला मग EMD अमाउंट आणि जे लोकेशन वाईज तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. ही जी बातमी आलेली आहे, या बातमीमध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, की सिडको महामंडळाच्या 4,508 घरांच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर राबवण्यात येत असलेल्या विक्री योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. म्हणजे बघा किती लोकांनी या लॉटरीसाठी म्हणजे अर्ज केलेले आहेत. या योजनेला आतापर्यंत 33,000 इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केल्याची माहिती सिडकोने दिलेली आहे. म्हणजे सिडकोकडे जी माहिती आजपर्यंत आलेली आहे, त्याच्यामध्ये 33,000 इच्छुकांनी अर्ज केलेले आहेत. नवी मुंबईतील तळोजा, घनसोली, कळंबोली, द्रोणागिरी आणि सेक्टर 40 खारघर मधील ही घरे इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या सिडकोच्या विक्रीसाठी सिडकोचे जे अधिकारी आहेत, सिडकोचे जे पणन विभागातील अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या थेट देखरेखीखाली ही योजना राबवण्यात येत आहे. म्हणजे याला ही जी पूर्ण जी घरे आहेत, हे कोणत्याही प्रकारे एजन्सी राबवत नाही, पण याला जे सिडकोचे स्वतः जे अधिकारी आणि पणन कर्मचारी आहेत, ते स्वतःच्या देखरेखीखाली ही योजना राबवण्यात येत आहे. नवी मुंबईतील तळोजा, घनसोली आदी भागामध्ये ही घरे विक्रीसाठी उपलब्ध असून सिडकोचे पणन विभागातील अधिकारी यांच्या थेट देखरेखीखाली ही योजना राबवली जात आहे. खाजगी कंपन्यांचा सहभाग नसल्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता राखली जात आहे असल्याने सिडकोच्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केले आहे. बहुतांश अर्जदारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली आहे. बघा, याच्यासाठी आपल्याला फॉर्म भरताना सर्वप्रथम जे आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाइल सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला असे आपल्याला दोन जे अर्ज असतात, म्हणजे हे 4 डॉक्युमेंट आपल्याला तिथे अर्ज करताना लागत असतात. आणि ज्यांचं लग्न झालेले आहेत, लग्न झाल्यांसाठी पत्नीचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जर तुम्ही स्पेशल कॅटेगरीमधून जर तुम्ही अर्ज करत असणार, तर तुम्हाला ते स्पेशल कॅटेगरीचं सर्टिफिकेट सुद्धा तिथे अपलोड करावे लागतात. तर ही आपल्याला जे कागदपत्र आहे या लॉटरीसाठी आवश्यक आहे. आर्थिक दुर्बल आर्थिक दुर्बल घटकातील प्रधानमंत्री आवास योजनेतील 2.5 लाख रुपयांचा सुद्धा येथे आपल्याला सहज फायदा मिळणार आहे. जे EWS टाइपची लोकेशनची घरे सांगण्यात आली आहे, इथे प्रधानमंत्री आवास योजनेचा जो 2.5 लाख रुपयांचा फायदा तो सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म कुठे भरतात, कसा भरतात, ऑफलाईन भरतात, हा सर्व व्हिडिओ बनवलेला आपण, तो पण त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे. तो पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठेही धावपळ होणार नाही. पनवेल महानगरपालिकेचे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे ऑफिस आहे, तिथे जाऊन तुम्हाला हा जमा करावा लागतो. या योजनेत सहभाग होण्यासाठी इच्छुकांनी सिडकोच्या sidcohomeindia.com सिडको इंडिया या संकेतस्थळाला नोंदणी करून जे शुल्काची भरणा करावी लागते आणि पात्र अर्जदारांना 28 डिसेंबर नंतर आपलं जे पसंतीचं घर आहे हे तुम्हाला निवडता येणार आहे. आता कोणत्या लोकेशनला किती घर आहेत हे आपण पाहणार आहोत. अत्यल्प उत्पन्न गटासाठी जे 25.81 चौरस मीटर क्षेत्रफळाची जी घरे आहेत, ते 1,115 घरे येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे बघा, EWS टाइपची जी घरे आहेत, म्हणजे 1,115 घरे आहेत, म्हणजे या घरांना प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी आहे. त्यानंतर अल्प उत्पन्न गटांसाठी 29.82 चौरस मीटर क्षेत्राची 3,393 घरे आहेत.
ही सुद्धा इथे एल-आय-जी टाइपची घरं आहेत. ही सुद्धा इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या घरांच्या किमती 22,00,000 ते 18,000 पासून ते 37,95,000 पर्यंत हे या घरांच्या किमती आहेत. तर हे आपण आजची बातमी बघितलेली आहे. बातमीच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.